तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज सकाळी चालू आहे मोह काढायला. माझ्यासोबत मामा इथंच रोहिदासन सागर आणि अविनाश नाना पण आहेत. आम्ही चाललो आहोत मोह काढण्यासाठी. हां मी काय संध्याकाळी 7-8 वाजता कामाला आवळं बघा केवढले आले, अजून पिकले नाही. करवंद पुढे गेले गँग. आम्ही चालू इथं मॉल काढायला. ए काय बोलता यार, जरा व्हिडिओ मध्ये पण नीट बोला जरा. बघा मॉल दिसतंय का तुम्हाला? ए देखो बाळा असं माग लागलं तर सांगून वरती है ना. ब्लॉगर अक्षय. डोंट स्टॉप. बाय बाय फट रही है मेरी. हा बघा लय ऍक्शन लय पाठवून जाते रे, भेटत आहे मध्ये मेसेज पण केलता. गाईच माशा उठायला सुरुवात झालेली. आला पतीचं अक्षय पण थाला म्हणून भाई माझी फाटायला लागली. बघा आपले सेकंड ब्लॉगर अविनाश नाना. फक्त ते मिनी ब्लॉगर आहेत. बीटी शूटिंगचं काम चालू आहे. ओके ओके. यार लय जातं चालत होतं आणि या नाही अजून काय नाही मोरी बुरी सकाळी काढली जात त्याला पिसकं जावं लागलं. मोरी इकडे सकाळी काढतात. दे रे याला दे याला काढायला सागर झाला. एक काम कर, काढी घे. हा माशा उडून सगळे तू जा ना. तर गाईच आम्ही चालू आता घरी माचीस आणायला, कारण माशा नाही अजून प्रॉपर ऊन पडलं नाही कडकवालं. तेव्हा आम्ही चालू आता माचीस आणतो, जरा इस्तू करतो, मग म्हणजे माशा जातील जरा. आणि माझ्यासोबत आहे गोपी मामा. आम्ही माचीस घेऊन आलेलो आहे. मामाच्या हातात माचीस आहे. आम्ही चाललो आता परत बघू किती भेटते मध. हाय चलो लेट्स गो. तर गाईज आपला रोहिदास चाललेला आहे. आता घेऊन चालणार नानो मगापासून व्हिडिओ काढतात तसेच. बीटीएस चालू आहे. बिहाइंड द सीन नको का तुला? हा बिहाइंड द सीन गुतला नाही भाई, फक्त तू कुठं नाही तर मग लय वांदे जाणार होते. हा हे बघा घेऊन पळ. हा थांब. नाही रे अजून एकदा तोडायला लागणार आहे या खालच्या. तर काय करायचं? हे आपण उड्या मारी जायचं घरी. तुझं नाही माहिती, मी तर चाललंय भाई मग मला लांब राहू दे सर. भागो माशा आल्या. चावली का? चावली रे चावली. पेटव ना तोडायला लागत होते. नाही ना ते खालचे ते काड्या तोडल्या ना. चला बरोबर सोपा जाईल ना. अरे गबाळ गोळा करू आपण पेटू. पेटवायचं हा मग काय हे वाळून गेले. हे याला पेटव जा. काय हे वाळून गेले याला पेटव. अरे पण त्यांनी जेवढं पाहिजे तेवढं दूर नाही होणार. गबाळ काहीतरी डोकं घ्या माझ्याकडून तुम्ही पण राहू. जगावत गोळा करून जा. आयु जगावत गोळा करून हे इथंच गवत. चला मामा एवढा गबाळ घेऊन आलेलो मी. पाला ए तो पाला नाही राहता यो तर नको घ्यायचं पटकन वागतोड चिकन पेटला पाहिजे असं. तर बघा आमचा देशी जुगाड. देशी जुगाड पहिली मुळा गाडायला दादा हे नको चावलं जाता माणसं नाही दाखव कसा झाला. इकडे लाव चल देशी जुगाड. हा आता
जा तिथे उलटा अरे ते पहिले जा उलटा पेटवायला होता समजा फुकू दे त्याला हा जा 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 मी नसते जवळ येत आता अरे यालाच घेऊन जा काय नाद रे नाद भावा नाद हे बघा घेऊन जा हे बरं अरे इथला तर पाहिजे दूर निघणार ना त्याचा पेटल्या अरे माश्या माझ्या चावली नाही हे देख हा. एका बाजूने इकडून क्लिअर झालेली आहे बाजून तरी दाखव ना झूम करून हा बाबा मग बघा दिसतंय का माशा जायला लागल्या हे थांब मला पण येऊ दे, थांब. एकच मिनिट, थांब. ओ नाना वास आली. ऐका ना हा. काहीच परत आपला दुसरा प्रयत्न चालू झालेला आहे परत इस्तू लावली इस्तू म्हणजे आग लावली हे इथून भेटू इकडे हम्म. दुसरा प्रयत्न ओ माय गॉड ए देख ओ माय गॉड उडणार रे माशा थांब ते पिया लागले तर बागले ए वर खाली भागवल तेव्हा केवढं मोठं मळ आहे वर खाली ए देख ए इकडं पाड पटकन हा पाड 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 रे आणि पळाय पळाय घेऊन आला इकडे इकडे चल केवढं मोठं काय निघाला शेवट ए अरे इजू नको इकडे आण अजून माशात यायला इकडं हे मध्याचा पोळा झटक ना का ये डायरेक्ट दामून हा पोळा आपलाय हा म्हणजे हा त्यांचा राहण्याचा पोळा आहे तो मध्याचा पोळा आहे हे माझा एक मला पण फोटो काढायचा चला घेऊन मी अजून माशा आहेत थोड्या थोड्या काय विषय नाही माहिती निघाले आता इथंच खायला बसायचं घरी विरी नाही न्यायचं मध आहे एक इकडं आहे हा मधाचा पोळा आहे हा हे बघा लय गायब झाले तरी माहिती तिकडून तो आला चांद्याची पानं घेऊन आणि हे कायची पानं रे त्याच्या हातात चांद्याची आहेत बागाड्याची यांनी बघा कसं भारी केलंय जुगाड बघा कसला भारी केला यांनी सागर भाऊनी जुगाड काय जुगाड हे पाणी दिवा लागत होते हे वत ना पाणी काय आणलं आपण वत हा दिवाला ठेवा हे बघ हे बरोबर नाही बरं का हे जरा पाणी देऊन करतो काय चांगली देऊन एवढं पाणी होते तुझं बस 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 निघ बाहेर निघ निघ आतमध्ये काय गोष्टी चल बागला काढ तोड थांब ना थांब 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 ना तुटायला तुटेल त्या खालचं पोळा तुटेल काढेल त्या झाडाचा जाळीचा हे बघा काढा सगळे सगळे वाटप करा एक वाटा शिवचा हे सगळे हा पोळा आला पाहिजे नाही पक्का हानी जरा हा तेच ना सुटतो ना थांब ना जरा किती झालं रे बघ हे गोप्या नाही खात पोळा नाही खात ना गोपी हा बरं झालं मग कॅन्सल ए मग तरी पण 4 वाटे झाले पाहिजे कसं काय 1 2 3 4 अरे मला करू नका तू नाही खात जाऊ द्या मी खातो गाईच बरोबर नाही खावा ना जरा घ्या अर्धा बिळा मला मग काय मत तर गाईच या खायला मस्त लागतं दूध आली मग पण नाही खाणार तू काय उपयोग हा ना काढून काय उपयोग काही देखा ऐसा जानवर
हे बघा एवढा काय सागर भाऊ लागलाय बरं काय घाबरत आहे चावलं तेवढं लागलेत खायला मामू. हे डर नाही डावणं खाली मला नाही पाहिलं का जर पाहिलं का दरे सागर भाऊ इकडे चल. एवढीशी एवढीशी यार पकडा ना पटके. अरे काय जण लावलं तुम्ही ए यार त्या दिवशी माहिती ना असं तू जेव्हा. आणलेली जाऊन या हे लागलंय खायला. जाम पोटाचं काय लागलेलं. हम्म. अरे हे बघ भरपूर मध निघाले ही. हे काप नाही ते पाणी थांब हम्म. हे यांनी खायला सुरुवात केली बांबीच्याने. ए माशी हे बघा हो कसलं मध गळत आहे. रे ते बॉटल मध्ये घेऊन जाऊ सेकंडली काढायची थांब काढ हे आवडलं नाही खरे डावला हे बघितलं आईला हे बघ या किती आवरत करणार आहे रे हा, बस आमच्या गँगवाला सगळ्यात हावरा मेंबर. काढ सगळी काय मग काढून घेऊ. आता तेच करायचं ना आणि नाना फक्त व्हिडिओ शूटिंग साठी आलेत खाती तर नाही काही. उलटा कर. तर काहीच मला पण दिलेला वाटा थोडासा सागरवानी. त्याला हावरा बोललो म्हणून त्यांनी दिलं बरं कर. तो पण खाऊन दिला त्यानं. खाऊन दिलाय त्यात काय दोष नाही पाहिजे. अर्ध्यापेक्षा जास्त खाल्लाय. गरिबांना दया केली देव हा? ते पण असं दिलं तुला बघितलं का काय फोटो काढण्यासारखं नाही त्याच्यात काही हं. चला आता खातो. तर गाईज आपण घरी चाललेलो आहे. हे बघा हे मामा अजून घेतले मामाने मध. करणार नाही आता आपण मध लागलोय. हे बघा, बाटली कापली पाण्याची आम्ही आणलेली. हात बुडव ना त्याची आहेत एक हा ना पाणी आहे ना आता पाणी आहे ना याच्यात पाणी काढून घेतले आणि खालच्या याच्यात मध टाकायचं. असं बुथळा मग काढले तरी काय एवढा भुताळ आहे. हे बघा एवढीच उरली ती. एवढी उरले. हे अशी एखादी यांनी सगळ्यात जास्त खाली. चलो या बघा पॉवर बँक घेतली. मोबाईल चार्जिंग नाही म्हणून मी आणि माझी छोटी बहीण चालू आम्ही हिरडेली. सकाळी गेलेलो मध खायला. मध बीत खाल्ले आणि आता तर मंडळी आपण पोचलेलं आहे. बघा दिदी लागले हिरडं याचायला. मम्मी पण तिकडं इकडून पाल्यातून याचायला लागले हिरडं. मी घातल्या गणपती मम्मीची बोट फिरली आज त्यामुळं ते मम्मी लागले हळूहळू याचायला. आता ही बघा ही दिदी आपल्यासोबत आपले टॉगेश भाई आणि उसकी बहना भी आ गई है. चलो आणि पप्पा गेले जेवण करायला. आता जेवण करून येतील पप्पा. आम्ही जेवण घेऊन आलेलो दिदी मी त्यामुळं आता ते वरती विहिरीवर गेले जेवण करायला. चला तोपर्यंत मी हे एवढं येतच फक्त एवढं पठ्ठाच राहिलं याचायचा आणि तेवढं याची तर मग परत ताडपत्री इथून त्या तिथेच टाकायचे आहेत. ती हिरड जोडायची आहे परत. तर चला येतो पटकन यायचो. गाईच एक झोप काढून झालेली. पप्पा झोडी केली तो परत पप्पा वरती खाली उतरतात. एस एस अरे यार मम्मी यार थांब जातो. तर हे बघा आता घेतो पटकन हे करून याची ताडपत्री काय परत जोडलेली मगाशी तो जोडलेली आता परत इकडे जोडलंय. आता येतो आणि निघायचं नाही वगैरे. इकडे हे अजून इकडे जोडायचं इकडे जोडायचं अजून एक जोडायचं. बरं वाटतं जरा वेळ नाही का झोपायला भेटतं वरती जोडायला गेल्यावर. अर्धी येचून झालेली आहे. दिदी इथपर्यंत आले येतात. इकडे पप्पा असतात तिकडे आपले मम्मी बसले. मम्मीचं झाले जेवायची वेळ. हे बघा मम्मीने घातलं याला भाकरी तिकडं. कुत्र्याला भाकर घातली तिकडं. इथं इथं कुत्री गेली बघा आपल्याकडनं तिला भाकर घातली. आणि 12 वाजले आता आम्हाला पण भूक लागत चालली. 12 हे बघा कसलं भारी वातावरण झालंय. जायच आता जेवायचा वेळ झालाय. हे बघा दीदी लागले जेवायला. आज आहे खेकड्याचा रस्सा चपाती आणि भात आहे. रात्री आम्ही आणलेले खेकडं एवढंच राहिलं रस्सा. औ
थांबा ना, जेवू द्या ना. मटकीच्या कालवण का पुढे मी नाही मटकीचं खाणं पण देखो बघा, याच्यात मटकीचा रस्सा आहे. हे बघा, हा मटकीचा रस्सा आहे. पण मी खेकड्याचंच खाणं, कारण खेकडं लई दिवसातून भेटतात आपल्याला. आता पावसाळा चालू झाला का मग तेव्हा पण भेटतील खेकडं. चला खाऊन घेतो मी, आवडतो. काहीच आम्ही चाललोय आता एवढे घेऊन घरी. इकडं नाना ते झालेत, इकडे पप्पा, नानी येत आहेत. मी गेलेलो खेकडींचा सेपरेट व्हिडिओ येईल. तर चला जातो, दमलोय मुक्कार. आपला डॉग आहे बाई, तिच्यासारखी लाईफ पाहिजे.